आपल्या सर्वांचे नेते सन्मान्य गिरीश भाऊ महाजन साहेब, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, सुनील आबा गायकवाड, पवनदादा ठाकरे, दीपकजी पवार, संदीप बापू पाटील, समाधान दादा, जेडी अण्णा, सगळे मान्यवर, आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं भारतीय जनता पक्षामध्ये मी प्रवेश करतो आहे। आदरणीय गिरीश भाऊंनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि मला पक्षात पुन्हा काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे। येणाऱ्या काळामध्ये मालेगाव तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये, मग बागलाण तालुका असेल, नांदगाव तालुका असेल, सगळीकडे भारतीय जनता पक्ष ताकदीनिशी निवडणूक लढेल। 100% भाजपसाठी आम्ही तयार आहोत। जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा महापौर आणि भारतीय जनता पक्षाचा जिल्हा अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष हा करण्याच्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत। मागच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मालेगाव तालुक्यातनं 5 आणि सटाणा तालुक्यातनं 4 जिल्हा परिषद सदस्य हे भारतीय जनता पक्षाचे आपण निवडून आणले होते। दोन्ही जिल्हा परिषद, दोन्ही पंचायत समिती आपल्या आल्या होत्या। याही वेळेला त्याही पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचं काम हे आम्ही सगळेजण करू। आज इतक्या मोठ्या प्रमाणात माझ्या पक्ष प्रवेशाला विरोध होईल असं मला वाटलं नव्हतं, पण महाराष्ट्राच्या कॅबिनेटवर बहिष्कार घालेपर्यंत विरोधी पक्ष गेला, ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे। आणि त्यामुळे निश्चितपणे मला समाधान आहे की विरोधकांच्या पायाखालची वाळू आत्ताच घसरलेली आहे आणि गिरीश भाऊच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्ष 100% भाजपा नाशिक जिल्ह्यात करून दाखवेल हा आत्मविश्वास व्यक्त करतो। सन्मान्य गिरीश भाऊंचे, सन्मान्य देवेंद्रजींचे आणि सन्मान्य चव्हाण साहेबांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय श्रीराम। धन्यवाद। शेखर पाटील, सगळ्यांनी खाली बसा, कोणी उभं राहू नका, सगळ्यांनी खाली बसून घ्या। श्री सुरेश गवळी, नंदलाल दशरथ शिरोळे, मनोज भाऊ जगताप युवासेना जिल्हा प्रमुख, विनोद आत्मारामजी बोरसे, रवींद्र सूर्यवंशी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, काशीनाथ श्यामभाऊ पवार माजी चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव, श्यामभाऊ पवार, रवींद्रजी निकम संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव, कापूर सिंग झालटे सरपंच, गोरख खैरनार संचालक, अशोक पुंडलिक आखाडे, या सर्व मान्यवरांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे। यानंतर मी नाव घेतो, त्यांनी आपण जागेवरच बसायचं, आपला पक्षप्रवेश झाला असा अध्यक्षाच्या वतीनं जाहीर होईल। जीवनजी हिरे, संजयजी दसपुते, रियाज शेख, प्रतीक पाटील, संजयजी निकम, अमोल निकम, दशरथ निकम, किशोर निकम, धर्मा अण्णा, जितेंद्र ठाकोरे, सतीश ढके, पोपट नाना पवार, नथू बाबा खैरनार, अतुलजी वाघ, ललित सोनवणे, अशोक भाऊ कन्नौर, अनिल भाऊ तेला, मुन्ना भाऊ मोरे, जालिंदर शेलार, संजय बदाने, हिरालाल नरावडे, या सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये स्वागत होते। गिरीश महाजन साहेब देखील उपस्थित आहेत आणि आपले माजी जिल्हाध्यक्ष सुनील अण्णा गायकवाड, या मान्यवरांच्या उपस्थित सर्वांचं स्वागत। ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी पाठीमागे नोंदणीसाठी जायचंय, हॉलच्या पाठीमागे नोंदणी सुरू आहे। ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी पाठीमागे नोंदणीसाठी जायचंय, हॉलच्या पाठीमागे नोंदणी सुरू आहे। त्यामुळे ज्यांचा प्रवेश झालाय त्यांना विनंती की आपण हॉलच्या पाठीमागे थांबायचंय। ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी नोंदणीसाठी पाठीमागे जायचंय। भारतीय जनता पार्टीमध्ये मालेगाव येथील सर्व उभाटा गटातील या पदाधिकाऱ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे। माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये, गिरीश महाजन साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व पदाधिकाऱ्यांचा प्रवेश या ठिकाणी झालेला आहे। यानंतर मी अद्वैजी हिरे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं।